श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया की आज स्वामी महाराज तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात. ईश्वर अच्छे लोगों के साथ हमेशा अच्छा ईश्वर अच्छे लोगों के हमेशा साथ है और रहेंगे. बस वो कोई हर बार चमत्कार नहीं करते, काबिल बनाते हैं. जर तुम्ही प्रत्येक वेळेस देवाकडे हेच मागत असाल की देव हे घडू दे, देव हे होऊ दे, देवा हे असं राहू दे, देवा तसं होऊ दे, देवा तसं होऊ दे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, माझी ती इच्छा पूर्ण होऊ दे, मला हे हवंय, मला ते हवंय, ब्ला ब्ला खूप काही तुम्ही देवाकडे मागत असाल आणि मग देवाचं तुम्ही नामजप करत असाल आणि मंदिरात जाऊन तुम्ही देवाला फुलं वाहत असाल, नारळ वाहत असाल, असं खूप काही तुम्ही करत असाल आणि एक इच्छा तुम्ही मनात बाळगत असाल की आता चमत्कार होऊ दे देवा, आता काहीतरी चमत्कार होऊ दे. तर ना असं होत नाही बघा. तुम्ही भक्ती करता आहे, तुमच्या मनात श्रद्धा आहे, त्यामुळे देव तुमच्यावर खुश आहे आणि नेहमी देव तुमच्या सोबत पण असणार. तुम्ही खूप सेवाभाव करत मनात ठेवता आणि खूप लोकांची तुम्ही सेवा करता आणि या बाबतीत सुद्धा तुम्ही मदत करता, ह्याला मदत करता, त्याला मदत करता, तुम्ही गरिबाला मदत करता. बिलकुल हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा लोकांचा देव नेहमी सोबत असतात. अशा लोकांच्या नेहमी प्रत्येक कार्यात देव साथ देतो आणि सोबत असतो. पण जर तुम्ही ह्या सगळं फक्त काही कारणास्तव करत असाल की माझ्या आयुष्यात मला हे भेटू दे, माझ्या मनाची ही इच्छा पुरी होऊ दे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला चमत्कार पाहिजे, हा चमत्कार होऊ दे, तो चमत्कार होऊ दे, तर हे काही प्रकारची देवाची भक्ती नाही, तर ही सौदेबाजी झाली. म्हणजे मराठीत आपण काय बोलू, एका प्रकारचं ना हे देवाणघेवाण टाईप काहीतरी झालं. तर हे असं नाही, असं नसतं. भक्ती तुम्ही मनात कराल तरच देव तुम्हाला पावेल. जर भक्ती तुम्ही आपल्या इच्छेसाठी करताय तर देव तर सगळ्यांशी प्रेम करतो, पण कुठे ना कुठे स्वार्थाला देव कधी साथ देत नाही. कारण स्वार्थाला जर देवाने साथ दिली तर मग त्याचं भक्त नेहमी स्वार्थच बघत राहील ना, स्वार्थानुसारच काम करत राहील. तर बघा, देव प्रत्येक वेळेस चमत्कार करत नाही, पण देव ना तुम्हाला त्या वाटेवर घेऊन जातो की हां, तुझी ही इच्छा पूर्ण व्हायची आहे तर तुला इथे पाऊल उचलायचं आहे, तुला हे हवं आहे तर तुला हे करायचं आहे आणि तुला ते पाहिजे तर तुला तशा प्रकारे त्यासाठी पुढे जायचं आहे. जर तुम्ही मेहनतच केली नाही आणि तुम्ही म्हटलं की फक्त चमत्कार होऊ दे, तर कसं चमत्कार होईल? तुम्हाला पाऊल उचलावे लागतील, तुम्हाला चालावं लागेल, तुम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागेल, तुम्हाला त्यासाठी विचार करावा लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, हे सगळं करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला भेटू शकतो. देव चमत्कार करतात, पण प्रत्येक वेळेस नाही. कधी कधी आपल्या हातून आपण करू शकतो, तर देवाला करण्याची गरज नाही आहे. श्री स्वामी